मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केलेला आहे। काल संध्याकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। आज सकाळी सुद्धा वांद्रे दादर परिसरात पाऊस बरसतोय। तसेच कल्याण डोंबिवली वसई विरार आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर आहे। 4 महिन्यांपासून उन्हाळ्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय। हवेत गारवा निर्माण झालाय। काही तासांच्याच पावसात काही ठिकाणी पाणी तुंबलंय। मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। ज्या पावसाची वाट मुंबईकर आतुरतेने बघत होते तो पाऊस आता सुरू झालेला आहे। पुढील 2 दिवस मुंबईमध्ये ठाण्यासह मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे। त्यासोबतच येलो अलर्टचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। खरं तर पावसाळ्याचा महिना सुरू झाला आहे, मात्र तरी देखील नियमितरित्याने पाऊस पडत नसल्याने गरमी देखील वाढली होती आणि मुंबईकर गरमीने बेहाल देखील झाले होते। मात्र 2 दिवस सतत हा पाऊस राहणार असल्याचा आता अंदाज दिलेला आहे आणि त्यानुसार सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आता पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे, मात्र ढगाळ वातावरण पूर्ण मुंबईभर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दिवसभर हे वातावरण असंच राहणार असून दिवसभर हा पाऊस असाच कायम राहणार असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।